नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज करणार आहे नवीन रेसिपी गवारची भजी। भाजी नव्हे भजी। बघा आता कशी करूया। धुवून घेतली आहे, हिरवीगार गवार आहे। आता मी तुम्हाला पुढचं दाखवते रेसिपी कशी करायची। हे बघा, ही मगाशी धुवून घेतली होती ना गवार, ते आता म्हणजे सुकवून घ्यायची गरज नाही आहे, त्यांना पुसून वगैरे घ्यायची गरज नाही, फक्त धुवून घ्या। आणि बघा फक्त मधून चीर मारा, मधून अशी आडवी नाही उभी, असे दोन भाग झाले पाहिजे बघा। हे बघा असे हे दोन भाग केलेत मी, असे इथून केलेत हा मधून। परत एकदा दाखवते। हे बघा, हे अशी उभी गवार आहे ना, अशी अशी नाही घ्यायची आपल्याला गवार, अशी घ्यायची आणि इथून मधून दोन भाग करायचे आहेत, असे चिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून भजी कुरकुरीत होते, अशी म्हणजे जाड जाड लागत नाही आणि नरम होत नाही। बघा अशी चिरून घेणार आहे ही। आता मी सगळी चिरून घेते आणि तुम्हाला पुन्हा दाखवते। बघा ही मी अशी चिरून घेतली आहे, मध्ये सगळी गवारी बघा बारीक बारीक अशी चिरून घेतली आहे, मधून लांब मगाशी जशी दाखवली होती तशी। आता आपण याच्यामध्ये मसाला टाकूया, चला दाखवते। सर्वप्रथम मी मीठ घेतलेलं आहे, मीठ आपल्या चवीप्रमाणे म्हणजे आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त। आणि एक अर्धा लिंबू घेतला आहे, एक लिंबू मधला मी असं टाकते, जेणेकरून हा लिंबाची जी बिया आहे ना ती आतमध्ये याच्यात पडत नाही वस्तूमध्ये, म्हणून मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे त्याच्यामध्ये। लिंबू याच्यासाठी टाकायचा की तो छान असा म्हणजे जे आपण फ्राय करतो ना गवार फ्राय, ते खूप असे चविष्ट आणि चटपटीत लागते, म्हणून लिंबू घालायचं। आणि त्याचा तुरटपणा असतो जो याचा गवारचा उग्रपणा थोडासा तो कमी होतो लिंबाने। आणि आता मी टाकते हळद अर्धा चमचा, एक चमचा मसाला भरून घातलेला आहे, जसं तुमचं तिखट असेल तुमच्या तिखटाप्रमाणे टाकू शकता। आणि एक चमचा धणे पावडर, हे आधी मी साईडला ठेवून मिक्स करून घेते, एकजीव करते ह्याला पहिला। थोडंसं पाणी सुटेल, लिंबू पण आहे त्याच्यामध्ये, पाणी सुटलं की आपल्याला पीठ घालायचं आहे त्याच्यात। असं मस्त ओलसर बघा पूर्ण गवाराला मसाला लावून घेतलेला आहे। आता हे तांदळाचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी घालायचं आपल्याला, जास्त प्रमाणात नाही घालायचं, जवळजवळ 1-1.5 चमचा घातला, 2 चमचे घातला तरी चालेल। आणि बेसनचं पीठ घालायचं, बेसनचं पीठ आधी हे पण एकजीव करून घेते थोडंसं। आणि बेसनचं पीठ ते लागेल इतकं घ्यायचं, म्हणजे गवारला असं छान लागलं पाहिजे त्याला, आणि खाताना कुरकुरीतपणा आला पाहिजे त्याचा बेसनचा आणि तांदळाच्या पिठाचा। थोडंसं पाणी शिंपडत हे करायचं आहे बघा, थोडं अगदी थोडं जर सुरुवातीला झालं ते तर ठीक आहे, म्हणजे त्याला मसाला जो पीठ आणि मसाला आहे ना तो पूर्ण असा गवारला लागला पाहिजे। थोडंसं अजून घेते, थोड्या वेळाने पाणी सुटेल ह्याला, बघूया। जर नाही सुटलं तर पुन्हा एकदा पाणी घालून थोडंसं असं म्हणजे गवारला लागलं पाहिजे पीठ, असं करून घेऊया, थोडा वेळ राहू द्या। फक्त सांगायचं हे बघा थोडंसं आले त्याला घट्टपणा, म्हणजे असं पातळ म्हणजे लागला आहे मसाला सगळा गवारला, तर पाणी घालायची गरज नाही आहे। थोड्या वेळाने मी ठेवलं होतं थोड्या वेळासाठी ना, आता पाणी घालायची गरज नाही आहे। आता मी लोखंडाची कढई तापत ठेवली आहे, मी लोखंडाची कढई वापरते म्हणून आहे माझ्याकडेही।
तेल घातलेलं आहे. ते मस्त असं थोडंसं वाफ येईपर्यंत तापत घेऊया. कडकडीत नाही ठेवायचं आहे. थोडंसं मी गॅस पास करून तापून घेतलं आहे आणि त्याचा स्लो करेन थोड्या वेळाने. एकदम असं गट्टा नाही घालायचं आहे. माझ्या हाताला बघा कसे सुटलेले आहेत ना, अशीच घालायची एक 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 अशी. गॅस स्लो करून घेतला आहे मी, मीडियम ठेवते. असं घट्ट कांद्या भाजीसारखी नाही हा सोडायची, अशी एक 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 सोडायची, म्हणजे ती छान कुरकुरीतही होते आणि खायला पण मिळते. अशीच एकदम पातळ नाही करायची, अशी घट्ट घट्टच, म्हणजे त्याला लागून राहिली पाहिजे. पीठ असं वेगळं होता कामा नये, किंवा असं आपण जसं मिरची तळतो ना तशी भाजी दिसते कामा नये. ती हिरवी आणि पीठ असं दोन्ही दिसलं पाहिजे तळून झाल्यावर. आता हे आपण तळून घेऊया. लगेच हलवायची नाही आहे गॅसवर, थोडा वेळ त्यात असंच राहू द्या. हलवायचं नाही लगेच, झालं लगेच फिरवायचं नाही त्याच्याने, आणि ते मग आहे ना सगळं पीठ आहे निघून जातं. थोडं होऊ द्या असं थोडंसं लालसर, म्हणजे पीठ जे आहे ना घट्ट झालं ना त्याच्यावरचं गवारचं, की आपण त्याला हे करूया, पलटी मारूया. अशी दिसली पाहिजे हा गवार, त्याच्यामध्ये पीठ आणि गवार दोन्ही दिसलं पाहिजे. आता ही पूर्ण कुरकुरीत होईल ना असं, तेव्हा तिथपर्यंत तळून घ्यायची. हे बघा आता ही कुरकुरीत व्हायला ना सुरुवात झाली आहे. हे बघा थोडासा लालसर रंग येऊ द्या, म्हणजे कुरकुरीत पाणी येऊ द्या अजून पण त्यालाही. मग आपण थोड्याने काढूया. हे बघा कुरकुरीतपणा आला आहे. हे बघा मस्त कुरकुरीतपणा आला आहे. टिश्यू ठेवलाय, ह्याच्यात तेल जास्त येत नाही या भजीमध्ये, तरी पण आपण सवयीनुसार टिश्यूवर ठेवलेलं आहे. पूर्ण सुट्टी सुट्टी करूनच घालायची आहे हा. जास्त वेळ नाही लागत त्याला, पटापट होते. मी सर्व भजी आता याचप्रमाणे कुरकुरीत तळून घेते आणि सर्व करून दाखवते कशी झाली आहे ती. ती बघा मी करून घेतली आहे, तुम्हाला जशी रेसिपी सांगितली तशी, आणि पूर्ण झाली आहे आता पूर्ण गवार फ्राय. बघा एवढी कुरकुरीत, आवाज येत असेल बघा तुम्हाला. बघा एवढी कुरकुरीत, 2 घास जास्तच जाणारी भजी आहे. नक्की करा, खा आणि मला कमेंटमध्ये फीडबॅक द्या. बघा कशी झाली आहे ती गवार.